शंकर सेठ. कित्येक वर्षापासून नुसते आश्वासन. ना मुंबई रेल्वे स्थानकाला नाना शंकर सेठ सोनार यांचे नाव, ना सोनार समाजासाठी संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ. कित्येकदा निवेदन देऊनही राज्यकर्त्यांनी सोनार समाजाचा वापर करून फेकून दिले. आता ही लढाई तीव्र व्हावी व सोनार समाजाला न्याय मिळावा म्हणून ज्या सोनार युवकाने मुंबईमध्ये पहिली रेल्वे आणली आणि मुंबईच्या जडणघडणीत मोठं योगदान दिले, त्या नाना शंकर सेठ यांचे वंशज आता सोनार समाजाला न्याय मिळावा म्हणून व मागे दिलेल्या निवेदनावर काय तोडगा निघाला. सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे नावे आर्थिक विकास महामंडळ मिळावे, तसेच मुंबई रेल्वे स्थानकाला नाना शंकर सेठ सोनार यांचे नाव मिळावे म्हणून पुढाकार घेत असून संपूर्ण सोनार समाजाच्या वतीने सोनार हितकारणीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथील वर्षा बंगला येथे भेटून त्यांना मागे दिलेल्या निवेदनाची आठवण करून देत लवकरात लवकर संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ सोनारांना द्यावे व मुंबई रेल्वे स्टेशनला नाना शंकर सेठ सोनार यांचे नाव देण्यात यावे म्हणून परत एकदा निवेदन देण्यात आले. यावेळी नाना शंकर सेठ सोनार यांचे वंशज श्रीमती पद्मिनीताई विलासराव शंकर सेठ यांच्या नेतृत्वात आदर्श शिक्षण समूहाचे अध्यक्ष धनराज विस्पुते, गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन महाराष्ट्राचे प्रशासकीय सचिव सतीश पिंगळे, अमर शंकर सेठ, श्रीरंग शंकर सेठ, श्रीमती नंदाताई शंकर सेठ इत्यादी सोनार समाज बांधव उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नेहमीप्रमाणे सोनार समाजाच्या ह्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज ज्यांचे भक्त होते ते पंढरीचे पांडुरंग व संत शिरोमणी नरहरी महाराज या सरकारला सद्बुद्धी देऊन सोनार समाजाच्या दोन्ही मागण्या मान्य करावे म्हणून श्रीमती पद्मिनीताई शंकर सेठ यांच्या नेतृत्वात सोनार समाज बांधव दिनांक 2 जुलैला पंढरपुरात साक्षात पांडुरंगास व नरहरी महाराज साखळी घालणार असून या मागण्या पूर्ण होईपर्यंत सोनार समाजाचा लढा सुरू ठेवणार असल्याचे श्रीमती पद्मिनीताई विलासराव शंकर सेठ यांनी ऋग्वेद सुवर्ण वार्तावर आपले मत व्यक्त केले. सोनार समाजाने सुद्धा आता ह्या राजकीय नेत्यांची गुलामगिरी न करता त्यांना इतर समाज जे ठणकावून सांगतात की आपण आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही आपला विरोध करू, तसाच पुढाकार प्रत्येक सोनार समाजाने गावखेड्यातून शहरातून ते महाराष्ट्रातून करून या सरकारला प्रलंबित असलेल्या सोनार समाजाच्या दोन्ही मागण्या जर या निवडणुकीपर्यंत मान्य केल्या नाही तर संपूर्ण सोनार समाज राज्यकर्त्यांच्या विरोधात जाईल असा आवाजही उठवायला पाहिजेत, असे मत सोनार समाजात मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. धन्यवाद. जय नरहरी.